नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सक्सेस मिशन या चॅनलला तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण 2024 आणि 2025 मध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले होते. तर त्याचे काही 2 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पहा. आणि आज आपण 2021 साली जे सामान्य विज्ञानाचे प्रश्न विचारले होते ते पाहूया. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण अ, पाणी हे संयुग आहे. परिणाम ब, पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. तर ऑप्शन 1 फक्त योग्य, 2 फक्त ब योग्य, 3 दोन्ही अ आणि ब योग्य, ऑप्शन 4 अ आणि ब दोन्ही पर्याय अयोग्य. तर याचं बरोबर उत्तर कोणतं असेल सांगा तुम्ही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब योग्य. कसं ते पाहूया. तर दोन्ही अ आणि ब योग्य. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे त्यापासून पाणी बनतं. तर हायड्रोजन घटक संयुग अवस्था आणि गुणधर्म. हायड्रोजन H वायू ज्वलनशील, ऑक्सिजन O वायू ज्वलनास मदत करणारा, पाणी H2O द्रव आग विझवणारे. पाणी हे एक संयुग आहे. त्याच्या पृष्ठभागावरील ताण, विशिष्ट उष्णता, क्षमता आणि ध्रुवीय स्वरूप हे अद्वितीय गुणधर्म हायड्रोजन किंवा ऑक्सिजनमध्ये नसतात. तर विद्यार्थी काय असतं की पाण्यामध्ये एखादा पदार्थ आपण विरघळू शकतो, परंतु ऑक्सिजन किंवा हायड्रोजनमध्ये विरघळू शकत नाही. आणि पाण्यामध्ये अनेक असे वेगळे गुणधर्म असतात की ज्याच्यामुळे पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपेक्षा वेगळे असते. तर पुढचा प्रश्न पाहूया. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता. ऑप्शन 1 बाजरी, ऑप्शन 2 पालेभाज्या, ऑप्शन 3 धान्याचा कोंडा, ऑप्शन 4 मार्गरीन. तर याचं उत्तर काय आहे गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 मार्गरीन. कसे ते पाहू. धान्याचा कोंडा सर्वाधिक फायबर, पालेभाज्या भाज्यांनुसार फायबरचे प्रमाण, बाजरी तुलनेने कमी असते फायबर परंतु असते, आणि मार्गरीन हे फॅट आधारित स्प्रेड फायबर 0 आहे. म्हणजे ते मार्गरीन हे एक बटरसारखं असतं. तंतुमय नसलेला पर्याय म्हणजेच आहारातील फायबर नसलेला पर्याय मार्गरीन हे पूर्णपणे फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ असल्याने त्यात तंतुमय पदार्थ नसतात. पुढचा प्रश्न पाहू. सर्वसाधारणपणे मासे मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणती. ऑप्शन 1 काही मासे दीर्घायू असतात, ऑप्शन 2 काही मासे अल्पायुषी असतात, ऑप्शन 3 हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते, ऑप्शन 4 शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते. यांनी काय विचारले की विसंगत बाब कोणती आहे. तर सांगा मग कोणती विसंगत बाब आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. कसे ते पाहूया. मत्स्यवर्ग म्हणजे माशाचे प्रमुख वैशिष्ट्य आणि वास्तव. तर शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये आपण पाहिलं की तिथे 3 कप्प्याचं होतं. तर माशाचं जे हृदय असतं ते 3 कप्प्याचं नसतं, तर ते काय असतं 2च कप्प्याचं असतं. एक कप्पा असतो कर्णिका आणि दुसरा असतो व्हेंट्रिकल. म्हणजे सामान्य गैरसमज आहे की ते 3 कप्प्याचं आहे, पण ते तसं नाही आहे, 2च कप्प्याचं आहे. माशांच्या हृदयामध्ये सामान्यतः एक कर्णिका आणि एक व्हेंट्रिकल असे 2च कप्पे असतात. आणि मासे हे थंड रक्ताचे प्राणी आहे. माशांच्या शरीराचे तापमान त्यांच्या सभोवतालच्या वातावरणातील तापमानानुसार सतत बदलत असते. तसेच आयुर्मान आणि विविधता, आयुर्मानामधील तफावतही असते. काही प्रजाती ज्या आहे माशांच्या त्या काही वर्ष जगतात, तर काही प्रजाती ह्या दशके आणि शतकाहून अधिक जगतात. तर पोइकिलोथम्स श्रेणीतील जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये सस्तन प्राणी आणि पक्षी वगळता कीटक, कृमी आणि सरपटणारे प्राणी देखील याच श्रेणीमध्ये येतात. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. संपर्कजन्य रोगाचा गट खालील पर्यायापैकी कोणता. ऑप्शन 1 ॲनिमिया, स्कर्वी आणि गजकर्ण, ऑप्शन 2 नायटा, इसप, युरेमिया, ऑप्शन 3 खरूज, नायटा, गलगंड, आणि ऑप्शन 4 खरूज, इसप आणि गजकर्ण. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा. कोणतं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खरूज, इसप आणि गजकर्ण. कसे ते पाहूया.
ट्रान्समिशन होते, म्हणजे हा संपर्कजन्य रोग आहे जो दूषित पृष्ठभागातून, शारीरिक द्रवातून, रक्त उत्पादनातून, कीटक चावल्याने तसेच हवेच्या संपर्कामुळे हे रोग होतात. तर हे कोणते आहेत? तर खरूज, इसब, गजकर्ण, नायटा आणि कुष्ठरोग हे काय असतात? संपर्कजन्य आजार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करते? ऑप्शन 1 रक्तकेशिका, ऑप्शन 2 प्लेटलेट, ऑप्शन 3 रक्तलसिका आणि ऑप्शन 4 रक्तग्रासिका. तर मागच्या वेळेस तर आपण पाहूया याचं उत्तर काय, सांगा बरं. तर याचं उत्तर आहे बरोबर 2. तर पाहूया पुढे कसं. प्लेटलेट म्हणजे रक्त गोठवण्याची प्रक्रिया करणे. प्लेटलेट हे रक्तपेशीचा एक प्रकार आणि प्लाझ्मामधील प्रथिने म्हणजे रक्ताचा द्रव भाग एकत्र येऊन दुखापतीच्या गुठळ्या तयार करतात व रक्तस्राव थांबवतात. तर याच्यामध्ये जे विटॅमिन असतं त्याला के म्हणजे रक्त गोठवण्याचे जीवनसत्व असतं. जे जीवनसत्व असेल तर रक्त काय होतं? गोठलं जातं. म्हणूनच त्याला रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत आवश्यक मानले जाते. कशाला? प्लेटलेटला. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे? ऑप्शन 1 खत, ऑप्शन 2 जिलेटिन, ऑप्शन 3 कीटकनाशके आणि ऑप्शन 4 औषधे. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे सांगा, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 खत. कसं ते पाहू. तर खत हे स्रोत काय, तर वाळलेल्या प्राण्यांच्या हाडांपासून बारीक भुकटी होते आणि घटक कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने आणि उपयोग काय होतो, तर फुलांच्या रोपांचे आरोग्य आणि वाढ यासाठी हे सेंद्रिय खत म्हणून जनावरांच्या चाऱ्यासाठी देखील याचा काय होतो? उपयोग होतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारे पोषक द्रव्य कोणत्या घटकापासून मिळतात? ऑप्शन 1 पिष्टमय पदार्थ, ऑप्शन 2 मेद, ऑप्शन 3 जीवनसत्व आणि ऑप्शन 4 प्रथिने. तर सांगा, गेस करा याचं उत्तर कोणतं आहे बरोबर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रथिने. प्रथिनांपासून मिळतं. पाहूया कसं ते. तर प्रथिने शरीराचे मुख्य बांधणीचे घटक असतात. प्रथिनांची रचना आणि कार्य, शरीराची बांधणी आणि दुरुस्ती करण्याचे काम कोण करत असतं? प्रथिने करत असतात. तर प्रथिनामध्ये ॲमिनो ॲसिडचे महत्त्व असते आणि रासायनिक घटक असतात. जसे शरीरामध्ये 21 अमिनो आम्ल असतात, त्यापैकी प्रतिस्नायू, हाडे, त्वचा आणि अवयव यासारख्या ऊती तयार करण्यासाठी व त्यांच्या दुरुस्तीचे काम काय करत असतात? प्रथिने करत असतात. प्रथिनांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कधीकधी सल्फर असलेले सेंद्रिय संयुगांपासून काय असतात? प्रथिने हे बनलेले असतात. आणि प्रथिने हे आपल्या शरीराची बांधणी आणि दुरुस्तीचे काम करत असतात. तर आता एखाद्या पदार्थामध्ये प्रथिन आहे का नाही हे पाहण्यासाठी काय करावं, तर खाद्यपदार्थामध्ये कॉपर सल्फेट आणि कॉस्टिक सोड्याचे थेंब टाकून प्रथिनांची उपस्थिती तपासता येते. जांभळा रंग म्हणजे प्रथिनांची ओळख. म्हणजे जर त्या खाद्यपदार्थामध्ये हे 2 पदार्थ टाकले तर त्यांचं म्हणजे कॉपर सल्फेट आणि कॅस्टिक सोडा जर टाकला आणि तर मग जर त्याचा रंग जो आहे तो असा जांभळा झाला तर काय समजायचं की त्याच्यामध्ये प्रथिने आहेत. पुढचा प्रश्न पाहू आता. H1 व N1 या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन 1 डेंग्यू, ऑप्शन 2 बर्ड फ्लू, ऑप्शन 3 स्वाईन फ्लू, ऑप्शन 4 कोविड. गेस करा कोणतं उत्तर बरोबर आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्वाईन फ्लू. कसं ते पाहूया. स्वाईन फ्लू H1N1 विषाणू मूळ स्रोत हा विषाणू प्रामुख्याने डुकरामध्ये आढळतो, पण मानवांमध्येही त्याचे संक्रमण होऊ शकते. जागतिक महामारी म्हणजे 2009 मध्ये या विषाणूचा प्रचंड प्रसार झाल्यामुळे जागतिक स्तरावर महामारी घोषित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहू. तडी रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता? ऑप्शन 1 तांब्याची लांब पट्टी, ऑप्शन 2 लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक,
ऑप्शन 3 कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला झाडपत्रा. ऑप्शन 4 तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे आगरे. तर यांनी काय सांगितलंय, तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय त्यांनी विचारलाय. तर सांगा मग याचं उत्तर कोणतं येईल. तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2. कसं ते पाहूया. तर तडित रक्षकाची अचूक रचना कशी असते, सुरक्षित महामार्ग असतो, आकर्षक बिंदू असतो, तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे आग्रे असतात, विद्युत मार्ग, तांब्याची लांब पट्टी असते आणि विसर्जनाचे केंद्र हे खाली असते. इथं तुम्ही पाहू शकता की 45 अंशाचे हे काय इथे कोन झालेले आहेत, तिथे तयार केलेला असेल. कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाडपत्रा. अजून थोडी याची माहिती घेऊ पुढं. तर विजेला खेचून घेणारे आग्रे तांब्याच्या पट्टीला वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे आग्रे असतात. हे टोकदार आग्रे आकाशातील विजेला इमारतीच्या इतर भागापासून दूर स्वतःकडे आकर्षित करतात. हा संरक्षणाचा पहिला टप्पा असतो. आणि दुसरा पृथ्वीकरण आणि ओलावा म्हणजे कोळसा व मीठ घालून पत्र्याच्या खड्ड्यातील उभा केलेला हा जाड पत्रा असतो. त्याला कोळसा आणि मीठ टाकलेले असते. नुसता खड्डा पुरेसा नसतो. मीठ आणि कोळसा जमिनीतील ओलावा टिकवून ठेवतात, ज्यामुळे विजेचा प्रचंड प्रवाह जमिनीत सुरक्षितपणे आणि वेगाने काय होतो, शोषला जातो. विद्यार्थी मित्रांनो, इथे व्हिडिओ संपलेला आहे. आज तुम्ही जो पूर्ण व्हिडिओ पहा आणि तसेच चॅनलला लाईक करायला विसरत नका जाऊ. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केले नाही जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या पॉईंटवर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याबद्दल मला कमेंट देखील तुम्ही करू शकता. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.